नमस्कार, मी डॉक्टर इंदू जाखड, जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पालघर डिस्ट्रिक्ट। आपल्या मुंबई व पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊसने जोर लावला होता आणि जुलै 1 पासनं आपल्याकडे जवळपास 8 ते 10 दिवस पावसाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे ECI आणि CO महाराष्ट्र यांनी आपले जो सखोल पुनर्निरीक्षण कार्यक्रम मतदार याद्यांचा सुरू आहे त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे। या अनुषंगाने आता आपला जो पहिला मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत ग्रहभेटीचा नियोजित कार्यक्रम होता त्याला 10 दिवसाची मुदत वाढ देऊन 8 ऑगस्ट पर्यंत हा संपूर्ण कार्य संपन्न करण्यास निर्देशित केलेले आहे। याशिवाय आता आपली जी आधी मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध होणार होती 5 ऑगस्टला, आता त्याची प्रसिद्धी 17 ऑगस्ट या दिवशी होणार आहे। यासोबतच दावे व हरकती दाखल करण्याची जी कालावधी आहे ते 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत राहील आणि या हरकतीचा निकाल काढण्याच्या अनुषंगाने जी कारवाई आहे ते 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर पर्यंत चालेल। या अनुषंगाने आपली जी अंतिम मतदार यादी आहे त्याची प्रसिद्धी 19 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे। माझा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून आपण सगळ्यांना आवाहन आहे की या संपूर्ण कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेव्हा आमचे BLO आपल्या ग्रहभेटीसाठी येतील तोपर्यंत आपली एन्युमरेशन फॉर्मची जी संपूर्ण डिटेल्स आहेत, आपला नाव किंवा आपल्या आई वडिलांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये कुठे होतं आणि त्याचे डिटेल्स काय होते हे तपशील आणि सर्व डॉक्युमेंट्स 12 डॉक्युमेंट्सची आम्ही ऑलरेडी एक यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्यातले डॉक्युमेंट्स आपले तयार ठेवावे आणि BLOना ते डॉक्युमेंट्स द्यावे जेणेकरून त्यांचा जो काम आहे त्यांना पूर्ण करता येईल आणि वेळेची बचत होईल। त्यासोबतच काही ठिकाणी 2002चं नाव ना सापडल्यास तुम्ही ती माहिती BLOना द्यावी जेणेकरून BLO तुम्हाला गाईड करू शकतील की हे प्रोसिजर पुढे कसं नेता येईल। यामध्ये कुठेही BLO जे घरोघरी येत आहेत त्यांच्याशी धोरणात्मक गोष्टीसाठी वाद घालू नका। जर कोणालाही या संपूर्ण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये काही शंका असली तर आम्ही जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे तसेच आमचे प्रत्येक मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय यांच्याकडे एक मदत कक्ष स्थापन केलेला आहे। या अनुषंगाने आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 7 मदत कक्ष स्थापन आहेत। पालघरमध्ये, डहाणूमध्ये, जव्हारमध्ये तसेच आपले वसईमध्ये 2 ठिकाणी आपले मदत कक्ष ऑलरेडी स्थापन केलेले आहेत। या अनुषंगाने लोकांनी या मदत कक्षांचे जे नंबर आहेत ते आमच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत। त्यासोबतच वेळोवेळी आम्ही आमचे जे सोशल मीडियाचे हँडल्स आहेत त्याच्यावरती पण ते शेअर केलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून तुम्ही मदत कक्षांना कॉन्टॅक्ट करून तुमचे जे काही शंका असतील त्यांचं निराकरण करून घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं। यासोबतच एक महत्त्वाचं आवाहन मी आपल्या सर्वांना करू इच्छिते जे पालघर जिल्ह्यातील मतदार आहेत। बरेचसे फेक मेसेजेस आज रोजी सर्क्युलेट होत आहे ज्यामध्ये सेंड करणारा जो पर्सन आहे तो असा क्लेम करतो की ते भारत निवडणूक आयोगाच्या वतीने तुम्हाला मेसेज करतायत आणि त्या मेसेजेसच्या माध्यमातून त्या नंबरवरती संपर्क करावा किंवा OTP शेअर करावा अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत। माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की असे कुठलेही मेसेजला प्रतिसाद देऊ नका। आपली वैयक्तिक माहिती, OTP, फोन नंबर काहीही कोणाशी शेअर करू नका। भारत निवडणूक आयोगामार्फत ज्या काही सेवा आपल्याला दिले जात आहेत आणि यासोबतच या SIRच्या माध्यमातून जी प्रक्रिया सुरू आहे ती पूर्णपणे निःशुल्क आहे। यामध्ये कोणीही जर आपल्याला अशा पद्धतीने मिसगाईड करत असेल तर त्याला बळी पडू नये आणि याला रिपोर्ट करावा जेणेकरून आम्हाला योग्य ती कारवाई त्यांच्यावरती करता येईल। कृपया केवळ BLO, आमचे ERO आणि डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिस किंवा चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र यांच्याकडनं देण्यात आलेल्या सूचना यांच्यावरतीच विश्वास ठेवा। यासाठी आमच्याकडे डिस्ट्रिक्टची एक वेबसाईट आहे ज्यावरती सर्व अपडेट शेअर केले जातात। त्यासोबतच CO महाराष्ट्र यांची एक वेबसाईट आहे त्याच्यावरती डिटेल्स येतात आणि सोबतच आपले भारत निवडणूक आयोगाच्या coelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती डिस्ट्रिक्ट वोटर हेल्पलाईन या टॅबवरती जाऊन तुम्ही तुमची जी संपूर्ण माहिती आहे ते बघू शकता आणि या वेबसाईटवरती तुम्हाला अधिकृतरित्या सर्व माहिती मिळेल।
सोबतच आमचे जे डिस्ट्रिक्टचे सोशल मीडिया हँडल्स आहेत त्याच्यावरती पण तुम्हाला योग्य माहिती वेळोवेळी जे शासनाकडनं इलेक्शन आयोगाकडनं येते ती पुरवली जाईल. कृपया करून त्याच्यावरतीच विश्वास ठेवा आणि कुठल्याही अफवा किंवा फेक मेसेजेसवरती विश्वास ठेवू नका. शेवटी परत सगळ्यांनी एकदा SIRची प्रक्रियेला संपूर्णपणे सामर्थ्य द्यावं, कॉपरेट करावं अशी मी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.